माफक असा दर सरकारने या ठिकाणी आज ठरवलेला आहे। हे अंतर जवळपास 22 किलोमीटरचं आहे। 21,000 कोटी रुपये या सेतूसाठी खर्च झालेले आहे। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेतूमुळे जवळपास 2-2.5 तास अंतर म्हणजे वेळ ही प्रवाशांची त्या ठिकाणी वाचणार आहे, वाहनधारकांची वाचणार आहे। पेट्रोलच्या खर्चामध्ये जवळपास 4-5 पटचा खर्च म्हणजे इथे 1.5 लिटर त्या ठिकाणी पेट्रोल लागेल। तर आपण इकडच्या बाजूने आपण नेहमीच्या रस्त्याने गेलो तर ते जवळपास 7 लिटर पेट्रोल लागेल म्हणजे जवळजवळ 5 लिटर पेट्रोलची सेविंग यामुळे होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा वेळ 2-2 तास 2.5 तास आपण ज्या मार्गावर लागणार आहेत त्याला आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये या सेतूच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी ही खूप आनंदाची बाब आहे। आणि आज अतिशय माफक दरामध्ये म्हणजे 250 रुपयामध्ये येताना असेल तर 1.5 पट म्हणजे 125 रुपये त्या ठिकाणी लागणार आहेत। मासिक पाससाठी वेगळी योजना त्या ठिकाणी आहे। आणि अतिशय आनंदाचा विषय हा आहे, अतिशय महत्त्वाचा विषय। आणि आता 12 तारखेला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सेतूचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहेत। दुसरा एक जुन्या पेन्शनबाबतचा निर्णय झालेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये जसं लहान वाहनांना आहे तर अवजड वाहनांना आणि स्पेअर टेम्पोसाठी किती दर असणार कॅटेगरीज त्याच्यावरती काही आता ते दर ठरलेले आहेत। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये डिटेल प्रेस नोट अजून आलेली नाही, पण जे लहान वाहनं आहेत त्याचे दर वेगळे आहेत, त्याचे दर ठरलेले आहेत। ते माझ्याकडे आता या ठिकाणी नाही आहेत, पण तो छोटी वाहनं जी आहेत त्या गाड्या जाणार आहेत आपल्या कार पूर्वी छोट्या त्यांच्यासाठीच हा दर या ठिकाणी आहे। म्हणून वेळेचं बचत ही सर्वात महत्त्वाची आहे। कारण इकडनं गेलं तर 2.5 तास कधी कधी 3-3 तास आपल्याला लागायचे, पण आता इथून निघालो की आपण 20 मिनिटं आम्हाला फार पडतं, 15 मिनिट पण फार झालं तर 20 मिनिटामध्ये आपण तिकडे जाऊन पोहोचणार आहोत। आणि म्हणून खूप मोठी मुंबईकरांसाठी ही एक देणच म्हणावी लागेल। अतिशय महत्त्वाचा विषय आज हा मार्गी लागतो आहे। 12 जानेवारीनंतर हा सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे का? 12 जानेवारीला याचं उद्घाटन होईल आणि हा सर्वांसाठी खुला होणार आहे। 2005 पूर्वी जे शासकीय जाहिरातीद्वारे रुजू झालेले शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आदित्य ठाकरेंनी याच्यावर टीका केली होती की टोलमाफी करावी आणि टोलमाफी करून दाखवावी सरकार। 21,000 कोटी रुपये याला खर्च लागलेला आहे। मोठं दायित्व पण या संदर्भामध्ये आहे। आणि मला असं वाटतं की अतिशय नगण्य म्हणजे 250 रुपये म्हणजे जे आपण ज्या ठिकाणी आता आपण 1,000-1,500 रुपये वाचवतो आहोत, मग ते फ्यूलमध्ये असेल वेळेची तर किंमतच केली जाणार नाही। कारण 2.5 तास आणि 15 मिनिट यामध्ये वेळेची किंमतच केली जाणार नाही। आता विरोधक म्हणून आपण काही बोलायचं काही सांगायचं आता हे त्याचं कामच आहे। परंतु मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। आणि आपणच कालपासून दाखवतो 500 रुपये 350 रुपये, पण शासनाने त्यातही कमी करून आता 250 रुपये या संदर्भामध्ये दर निश्चित केलेला आहे। आणि मला वाटतं हा अतिशय माफक आहे की ज्यामुळे मोठी वेळ वाचणार आहे आणि इंधनातही मोठी बचत होईल। आणि त्यापेक्षा जसं मी म्हटलं की पर्यावरण म्हणजे 2.5 तास गाडी ज्यावेळेला चालते आहे रस्त्याने त्यावेळेला आणि 15 मिनिटात गाडी पोहोचते, तर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धूर आहे, त्याचं प्रदूषण होणार आहे, नॉईज पोल्युशन होणार आहे। आणि म्हणून हा विषय सर्व दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। दुसरं पेन्शन योजनेचा निर्णय झालेला आहे, किती कर्मचाऱ्यांना फायदा होईल काय नेमक्याचे? तर जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये नागपूरला ज्यावेळेला मोर्चा आलेला होता त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी सविस्तर बैठक त्या बाबतीमध्ये घेतलेली होती। आणि त्यावेळीच आम्ही त्यांना शब्द दिलेला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळ मी त्या मिटिंगला हजर होतो की लवकरच म्हणजे त्या तिकडून आम्ही 2 महिन्याची मुदत त्यांनी आम्हाला टाकून घेतली की या संदर्भामध्ये लवकर निर्णय आपण त्या ठिकाणी करावा। आणि मला असं वाटतं की मुदतीच्या आत या संदर्भामध्ये आमचं सरकार योग्य तो निर्णय घेईल। सगळी मागणी जी आहे ती होती, परंतु आता 2005 पूर्वी जॉईन झालेले आहेत त्यांच्या लाभ केवळ 4,500 ते 5,000 नोकरदार आहेत त्यांनाच होणार आहे, उर्वरित लोकांना म्हणजे नोकरदारांना होणार आहे। मला वाटतं त्यांच्या मागण्या आमच्या समोर आहेत, त्या संदर्भामध्ये आमची समिती त्या ठिकाणी काम करते आहे, आमचे अधिकारी सगळे काम करत आहेत। आणि म्हणून त्या दिवशी पण मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलेला होता, देवेंद्रजी होते, अजितदादा त्या ठिकाणी होते। आणि मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते निश्चित त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। बाकी आता टेक्निकली मला 4,000 लोकांना मिळणार आहे का 5 हे मला या संदर्भामध्ये माहिती नाही।
पण मला असं वाटतं की त्याच्या ज्या मागण्या आहेत त्यांना योग्य न्याय दिला जाईल. सर, मुंबईच्या कनेक्टिव्हिटीसाठी नवीन पूल पुन्हा एकदा तयार झालेला आहे, पण या आधी मुंबईवर जो एकंदरीत सगळ्या लाईनी लावण्यात आल्या होत्या त्याचा 600 कोटींचा घोटाळा किंवा अपर्यास वापर करण्यात आलेला अशी माहिती ते समोर आली. आता बघा, विरोधकांचं काम असा आरोप करणं आहेत. मुंबई इतकी स्वच्छ झालेली आहे, सुंदर झालेली आहे, हरित झालेली आहे, म्हणजे खरं आपण कुठल्याही दिशेने कुठल्याही रस्त्याने जा, मुख्य मार्गाने जा, आपण बघतायत. पण आता ते काम झालं तर मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा आरोप करणं तर विरोधकांचं काम आहे. आपल्या काळामध्ये आपण इतक्या वर्षात काही केलं नाही. BMCमध्ये आपण इतके वर्ष त्या ठिकाणी राज्य करतात, आपण त्या ठिकाणी महापौर होतात, आपला पक्ष एक हाती सत्तेवर होता, त्यावेळेला आपण काय केलं? आपण काही केलेलं नाही. आणि आज आम्ही करतो आहोत. सगळे लोक मुंबईचं नाव घेत आहेत. इतकी हिरवीगार मुंबई झालेली आहे, इतकं डिव्हायडरमध्ये आम्ही चांगली झाडे लावतोय, पददिवे लावतोय, सुशोभित करतो आहोत. G20च्या माध्यमातून त्या ठिकाणी किती मोठी कामं या ठिकाणी झालीत. आता कामं झालेली लोक आमचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत, तर विरोधकांच्या पोटावर तो गोळा येणारच आहे. आणि म्हणून हे सगळे आरोप चाललेले आहेत, पण हे सर्व बिनबुडाचे आहेत. खासदार भावना गवळी आहेत ना, खासदार भावना गवळी त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे सर. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला असलेला आहे, 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. काय नेमका निर्णय आहे? नाही, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि या दिवसामध्ये ते भाव कमी होत असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मागच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे की 5 रुपये लिटर त्याचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं की मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना या बाबतीत मिळालेला आहे. सर, भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आलेली आहे, कसं बघता याकडे? नाही, आयकर विभागाच्या नोटिसा सगळ्यांना देत असतात. त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एकट्यांना आली अशातला विषय कुठे नाही आहे. मला वाटतं की त्रुट्या असतील, ते आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल, त्यामुळे जे नोटीस आलेले असतील त्यावर ते क्लिअरिफिकेशन देतील. जम्बो कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा आज ताडदेव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. ईडी देखील याचा तपास करते. आर्थिक गुन्हे शाखेकडे हा वर्ग झालेला आहे. कसं पाहता दहिसर आणि मुलुंड या ठिकाणी जे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते त्या 37 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पोलीस तर अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्यावेळेला लोक बिचारे मृत्यूशी झुंजत होते, कोविडसारख्या महामारीने लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. म्हणजे डेड बॉडी रॅप करण्यामध्ये गुंडाळ्याच्या बॅगमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा, ऑक्सिजनमध्ये घोटाळा, जे एस्टिमेट घेतले त्याच्यामध्ये घोटाळा, डॉक्टर नेमले त्याच्यामध्ये, कर्मचारी नेमले त्याच्यामध्ये घोटाळा. आणि म्हणून मला वाटतं सगळ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये घोटाळा आहे. आज उद्धवजी काही सांगत असले, किती बोलत असले तरी मला वाटतं हे सगळं उघड झालेलं आहे. त्याचा बिंग आता फुटलेला आहे आणि म्हणून अधिकारी त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तपास करत आहेत. मग ED असेल, EOW असेल, काय जे असेल, SCB असेल, ते सगळे या बाबतीमध्ये तपास करतायत आणि या तपासाअंती जे समोर येईल त्याच्यावरती गुन्हे दाखल होतील, त्यांना त्याच्यावर कारवाई होईल. आपल्या सरकारमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांचं वक्तव्य सध्या चर्चेत आलेलं आहे. सिल्लोडमधल्या सभेमध्ये जाहीर शिवीगाळ केलेली आहे. कसं पाहता ही पहिलीच वेळ असेल तर 2-3 वेळा त्यांनी या प्रकारे देखील असे कृत्य केलेले आहे. कसं पाहता सहकारी मंत्री म्हणून नाही, या बाबतीत मला काही माहिती नाही. आपण सरकार मला कळालं कुठल्या बाबतीत मला माहीत नाही. मी निश्चित माहिती घेतो त्या संदर्भात. भाऊ मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की 20 तारखेपर्यंत जर आता सरकारने काही चर्चा केली नाही आणि जर आम्ही जालन्यातनं पुढे निघालो तर दारं जी आहेत ती चर्चेची आता बंद होतील पुढे. आणि मला असं वाटतं की आता बघा, शासन प्रामाणिकपणे प्रयत्न करताय, किती वेगाने आम्ही त्या ठिकाणी आमच्या अधिकारी काम करतायत, आमचं सरकार काम करतायत, हे आपणही बघतायत, तेही बघतायत. समाधान त्यांनी त्यावर व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून चर्चेची दारं बंद वगैरे अशी कधी होत नाही. आमचा प्रामाणिक हेतू आहे, आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचंच आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्या भरसभेमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरही कमिटमेंट केलेली आहे. त्यामुळे एकदम तोपर्यंत येपर्यंत असं नाही, थोड्या तांत्रिक बाजू आहेत, त्यांना उशीर लागतोय. मागासवर्गीय आयोग आहे, अतिशय वेगाने काम करत आहे. सिक्युरिटी पिटिशनच्या बाबतीमध्ये आम्ही तयारी करतो आहोत. 24 तारीख त्या संदर्भामध्ये दिलेली आहे. मला वाटतं तुम्ही निघाले तुम्हाला 10-12 पदाधिकारी इथे यायला लागतील आणि 2-4 दिवसांनी जर तुम्हाला तरी तुमच्या पदात पडलं, तुम्हाला जे अपेक्षित आहे, तर चर्चेची दारं बंद होण्याचा संभव नाही. म्हणजे काही गरज नाही असं म्हणणं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते सरकार त्या ठिकाणी करायला तयार आहे. सरकार या बाबतीमध्ये अतिशय ठाम आहे की आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे. आणि म्हणून आता मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून किंवा क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये या 2 गोष्टीचे पर्याय आमच्यासमोर त्या ठिकाणी आहेत. निश्चित त्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये शासन कारवाई करणार आहे. मराठवाड्यामध्ये नोंदी सापडलेल्या आहेत. फक्त 28 नोंदी सापडलेल्या आहेत. यावरची मुख्यमंत्री नाराजी केली आहे
आणि जास्तीत जास्त नोंदी शोधून काढून त्यावरती काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. अतिशय वार लेवलवर आम्ही ज्या मराठवाड्यामधल्या कुणबी समाजाच्या नोंदी आहेत त्याच्यामधल्या आम्ही 40 प्रकार शोधलेत की कुठे कुठे शोधायचे आहेत म्हणून. सगळ्या ठिकाणी प्रत्येक जिथे असेल 1967 पूर्वीच्या नोंदी ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या शोधण्याचं काम चाललेलं आहे. पुन्हा आम्ही त्याला आता मुदतवाढ दिलेली आहे. शिंदे समितीच्यावर अतिशय वेगाने काम करते. मला वाटतं कुठे आता आम्ही या संदर्भामध्ये कमी असं म्हणता येणार नाही. पुन्हा आम्ही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय सूचना दिलेल्या आहेत आणि त्या नोंदी तपासण्याचं काम अधिक गतीने या ठिकाणी चाललेलं आहे. मला वाटतं लवकरच पुढचा आकडा सुद्धा आपल्या समोर या ठिकाणी येईल. भाऊ एकनाथ खडसे असे म्हणतात की सगळे सोयरे हा शब्द जो आहे तो जरांगे पाटलांनी नाही तर गिरीश महाजनांनीच पुढे आणलेला होता आणि त्यांनीच शब्द जो आहे तो दिला होता, तो आता शब्द पाळला गेला नाही. खडसेंचं मी वारंवार सांगतोय की त्यांची मानसिक स्थिती, त्याचं डोकं सध्या ठिकाणावर नाही आहे. बिचाऱ्यांची अवश्य वाईट अवस्था झालेली आहे. 137 कोटी रुपयाचा दंड, त्यांनी जी चोरी केली, मुरुम तो मोठा डोंगर घेऊन विकून टाकला हायवेला. आणि पुण्याच्या भोसरी प्रकल्पामध्ये MIDCच्या त्यांना 27 कोटी दंड झालेला आहे. आता मी पुन्हा काय सांगितलं की आता एवढं तर दंड त्याच्या प्रॉपर्टी सगळे अटॅच झालेले आहे. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही साक्षीदार आहात. त्या दिवशी मी गेलेलो होतो का? त्या दिवशी 2 आमचे निवृत्त न्यायाधीश गेलेले होते. त्या दिवशी आमचे उदय सामंत उद्योगमंत्री होते. आमचे 2-3 मंत्री होते. सावे होते, औरंगाबादचे पालकमंत्री त्या ठिकाणी होते. ते त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी त्यांना काही त्यांची लिखापट झालेली आहे की बा असं करावं तसं. मी त्या दिवशी तिथे नव्हतोच. पण आता खडसेंना कसं उठता बसता जागता झोपता एकच दिसत आहे, गिरीश महाजन. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याचा इलाज आता करणं कठीण झालं का त्याचे बाहेर ते गेलेले आहेत. त्याच्यामुळे रोज काही झालं की गिरीश महाजननी केलं, काय झालं तर गिरीश महाजननी केलं. आता बिचाऱ्यांचे तर खरं आमच्याबरोबर इतके वर्ष होते. मला आता त्यांची क्यू यायला लागलेली आहे. पण त्याला इलाज नाही. भाऊ केंद्राने तूर खरेदी करणार असं सांगितलं होतं. केंद्र तूर खरेदी करणार असं शेतकऱ्यांना सांगितलं होतं. पण आफ्रिकेतून आणि म्यानमारमधून त्या तूर आता विकत घेतला जातं. आता हे धोरण जे सगळं आहे ते त्या ठिकाणचं जे डिपार्टमेंट ठरवत असतं, खातं ठरवत असतं. आता मार्केटमध्ये आवक जावक एकंदरीत आपल्या देशामध्ये असलेलं प्रोडक्शन हे बघून हे सगळे निर्णय होत असतात. इम्पोर्ट करायचे, एक्सपोर्ट करायचे. त्या संदर्भात मला अधिक माहिती नाही आहे. अतिशय दुर्दैवी वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं एकीकडे अयोध्येचा जल्लोष आहे. प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर त्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करतायत, त्या ठिकाणी स्थानापन्न होणार आहेत. आणि अशा वेळेला संपूर्ण देश रामनामामध्ये का हे आपण काय शब्द वापरू त्याला म्हणजे तल्लीन झालेला आहे. आणि अशा वेळेला जितेंद्र आव्हाड इतकं आणि जितेंद्र आव्हाडाची सवयच आहे. आपण बघा म्हणजे त्यांच्या मतदारसंघ आपल्याला कसं आहे तुम्हाला माहीत आहे. तिथे त्याला अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करायचं आहे. त्यांच्याकडचं कौतुक आमचं त्याबद्दल म्हणणं नाही. पण तुम्ही एकीकडे त्यांची मतं मागण्यासाठी, त्यांची मतं घेण्यासाठी तुम्ही सनातन हिंदू धर्माबद्दल वाटेल तशी टिप्पणी करतात. जितेंद्र आव्हाडाचं हे वक्तव्य काही आजचं नाही आहे. प्रत्येक वेळेला धर्माबद्दल, सनातन धर्माबद्दल, साधू संतांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आहे. पण काल तर त्यांनी त्याची मर्यादाच ओलांडलेली आहे. प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ते मांसाहारी होते, ते असे होते आणि हे वेड्यासारखं स्टेटमेंट करतायत. आणि म्हणून अनेक लोकांनी म्हटलं की त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पाठवावं लागेल. पण त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्याचं DNA तपासण्याची गरज आहे. त्यांचं DNA तपासण्याची गरज आहे. म्हणजे नेमकं काय DNA आहे त्यांचा, हे कशासाठी ते बोलतायत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांच्या ते भावना दुखावतायत. आणि म्हणून देशभर त्यांनी केलेल्या या स्टेटमेंटचा, वक्तव्याचा हा निषेध केला जातोय. पण निषेधाच्या पलीकडे ते या ठिकाणी गेलेले मला असं वाटतंय. नाही पण तुम्हाला अधिकार कोणी दिला असा? तुम्ही इतर धर्मियाबद्दल बोला बरं, लोक तुम्हाला धरून आणतील. तुम्ही इतर धर्मियांबद्दल जर बोलला तर मग तुम्ही आमचा काय सनातन हिंदू धर्म काय इतका सहिष्णू आहे का की कोणी काही बोलावं आणि तुम्ही बोलावं, आव्हाडांनी बोलावं? त्यांना लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे की असं बोलताना. आणि तुम्ही काय काय चेष्टा करतायत का आमच्या धर्माची चेष्टा करतायत का? आणि म्हणून मला वाटतं माफीच्या पलीकडे ते प्रकरण आहे. त्याच्यावर तर मोठी कारवाई झाली पाहिजे. त्यांना जेलमध्येच टाकलं पाहिजे. आणि खरं मी पुन्हा सांगेल की त्यांचा DNA काय हाच टेस्ट करा. प्रत्येक वेळेला सनातन हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये इतकं घाणेरडं बोलायचं, साधू संतांबद्दल इतकं आक्षेपार्ह बोलायचं, हा त्याचा उद्योगच आहे. म्हणजे काहीतरी फालतू विधानं करायची ना आपण तुमच्या कुठेतरी त्या चॅनलवर यावं, आपण सगळ्या लोकांना दिसावं, हा त्यांचा नेहमीचा उद्योग झालेला आहे.
हां महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा पाठिंबा दिलेला स्वतः नाही. रोहित पवारांनी ट्विट केलेलं नाही नाही, मला वाटतं हे वक्तव्य असं आहे की म्हणजे आम्ही आमचा समाज आमचा धर्म आम्ही ऐकून घेतो, म्हणजे याचा अर्थ असा नाही कोणी काही बोलावं म्हणून. आज रोहित पवार का शरद पवार साहेबांनी त्याची भूमिका स्पष्ट करावी. त्यांचं लाडकं लेकरू येते, तो म्हणतो माझा बाप माझा बाप माझा बाप. त्यांनी आज स्पष्ट करावं शिर्डीमध्ये की त्यांची काय भूमिका आहे म्हणून. तुम्हाला गप्प बसून या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून माझी तर मागणी ही आहे की त्यांच्याबद्दल ते जे बोललेत त्यांच्याबद्दल त्यांचे सर्व जे आहेत त्यांनी सुद्धा आपलं मत त्या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा सरळ याला समर्थन आहे का विरोध आहे. उद्धव ठाकरे आज मुगळून गप्प बसलेले आहेत. केवढे मोठे धर्माचे ठेकेदार झाले होते ते, पण आज काय करतायत. आज कोणी काही बोलत नाही आहे. आज सकाळची आकाशवाणी झाली राऊतांची, काय म्हणाले ते या विषयावर बोलत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही तर तोंड उघडा नाही या विषयावर. म्हणजे प्रभू रामचंद्राबद्दल जे आमचं श्रद्धास्थान आहे हिंदू धर्मियांचं, आणि त्याच्याबद्दल तुम्ही वाटेल तशी टिप्पणी करतायत. मी पुन्हा सांगेल की हे जर दुसऱ्या धर्मियाच्या देवांबद्दल झालं असतं तर तुम्हाला त्यांनी रस्त्याने फिरू दिलं नसतं. पण आम्ही सहिष्णू आहोत याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोलावं, याचे परिणाम नंतर गंभीर होतील. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा त्या ठिकाणी काल केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी देखील दावा केलेला आहे. तर दुसरीकडे आज मंत्रालय परिसरात भावी खासदार किरण सामंत यांचे देखील बॅनर पाहायला मिळत आहेत. कुठेतरी या जागेवरला युतीमध्ये घोडा होणार. हे बघा, आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता आपण बघतायत की सुरुवातीला आता तर भावी खासदार लागतात, आता भावी मुख्यमंत्री म्हणून किती जणांचे पोस्टर लागतात तुम्ही बघतायत. काँग्रेसचे लागत आहेत, शिवसेनेचे लागत आहेत, भाजपचे लागत आहेत, सगळ्या वेगवेगळ्या गटांचे लागत आहेत, सगळ्यांचे लागत आहेत. आंबेडकरांचे लागले मुख्यमंत्री म्हणून भावी. प्रत्येक पक्षाच्या माणसाला वाटतं की आपला माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्याच्यामुळे आता हा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेणार आहे. आमची युती आहे, सगळे श्रेष्ठ पक्षश्रेष्ठी सगळ्या पक्षाचे बसतील, दिल्लीशी बोलतील आणि त्यानंतर हा निर्णय होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला वाटतंय साहजिक आहे, प्रत्येकाने बोर्ड लावावे, पोस्टर लावावे, आपली प्रसिद्धी करून घ्यावी. पण तो शेवटी निर्णय जो होईल तो सगळ्यांना मान्य असेल. आणि यावेळेला आमचं ठरलेलं आहे की मोदींच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र या ताकदीने उभा राहील. 100% यश आम्हाला त्यांच्या पारड्यामध्ये पडून द्यायचं आहे. त्या जागी रवींद्र चव्हाणांचं नाव, त्या जागी म्हणजे किरण सामंत जे आहेत त्यांच्या सिंधुदुर्गसाठी आणि मी पुन्हा सांगेल, रवींद्र चव्हाणांचं नाव आहे, किरण सामंतचं नाव आहे, निलेश राणेंचं नाव आहे, काय जे असेल ते. अजून वरिष्ठांनी कोणाला इशारा दिलेला नाही. हे सगळं स्वतःच आपल्या मनातून असतं किंवा तुम्ही सांगतात की यांना वरिष्ठांनी हिरवा सिग्नल दिला, कंदील दाखवला, काय काय केलेलं आहे, सूत्रांनी सांगितलं तर तुम्ही सूत्र पण महत्त्वाची असतात. पण इथे कुणी अजून वरतून तसं सांगितलेलं नाही. प्रत्येक मतदारसंघात आता या चर्चा सुरू आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये पोस्टरबाज्या चाललेल्या आहेत. आता 3 पक्ष आहोत आम्ही आणि मोठे पक्ष आहोत, त्यामुळे होणार आहे. पण मला वाटतं की शेवटी निर्णय आमचा एकमताने होईल. केंद्र शासनाकडून त्या ठिकाणी आमच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्या ठिकाणी होईल. सगळे नेते त्या ठिकाणी चर्चा करतील आणि तिथूनच यादी जाहीर होईल. त्यानंतर मात्र आम्ही एक दिलाने एकोप्याने त्या ठिकाणी काम करू. त्याला जोडून असं आहे की लोकसभेत भाजपची अशी रणनीती असते की जे 2 टर्म जिंकून आले त्यांना तिसऱ्या टर्मची संधी न देता नवीन चेहऱ्यांना वरती घ्यायचं. त्यात तुमचं नाव आणि आशिष शेलारांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. तुम्हाला लोकसभा मिळणार का आणि तुमची इच्छा आहे का लोकसभा? नाही, मला वाटतं की या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत. हे आपल्या चॅनलवर चाललंय. सुधीर मुनगंटीवार खासदार होणार, गिरीश महाजन होणार, आशिष शेलार होणार. मला वाटतं आपल्याकडूनच आम्ही ऐकतो. आम्हाला तशी चर्चा नाही, कोणी विचारलं नाही, कोणी म्हटलेलं नाही आहे. परंतु मला वाटतं या सगळ्या अफवा आहेत. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्यच राहणार आहे. आता मी 6 टर्म झाले आमदार आहे, सुधीर भाऊ 6 टर्म झाले आमदार आहेत 6 टर्मचे आमदार आम्ही वाटतं. पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध्य राहील. पक्षाने म्हटलं त्यांना खासदारकी द्यायची, खासदारकी द्यायची, आमदारकी द्यायची, आमदारकी द्यायची. नाही द्यायचं तुम्ही वेगळ्या संघटनेत काम करा, आम्ही वेगळ्या संघटनेत जाऊन काम करू. आम्ही इतर लोकांसारखे असे इतक्या खुर्च्या भोगल्यावर, इतके 15-15 वर्ष मंत्री राहिल्यावर, सगळे लाभ घेतल्यावर आम्ही पक्ष सोडून जाणारे नाही आहोत. आम्ही पक्षाने दिलं तर दिलं, नाही दिलं तर आम्ही सर्व संघटनेतून काम करू. आम्ही ही आमची धारणा आहे. बावनकुळे आपण बघितलेलं आहे, तिकीट नाही मिळालं, प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं. विनोद तावडे, त्यांना तिकीट नाही मिळालं, त्यांनी काम केलं, आज ते कुठे गेलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं ते चांगल्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. ज्यांनी नाही केलं त्यांची अवस्था आज काय झाली तुम्ही बघतायत. आलं लक्षात माझा विषय तुमचा. त्यामुळे मला असं वाटतं की
चला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.